मंडळी, आज आपण मटारचे नगेट ही रेसिपी बघणार आहोत. आता मटारचा सीझन संपत आलाय, तोपर्यंत ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. मुलांबरोबर मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल अशी ही मस्त रेसिपी आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून तेवढीच सॉफ्ट अशी ही रेसिपी आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता यासाठी मी काय केले, ताजे मटारचे दाणे 1 वाटी मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यात 1-2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं घातले. मिरच्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. ते मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलं. आता एक पॅनमध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. त्याच्यात चवीनुसार मीठ घालते आणि हे मिश्रण आपल्याला उकळी येऊन द्यायची. आता उकळी आली की मिक्सरमध्ये आपण जे मटारचे दाणे, मिरची आणि आलं याचं वाटण केलं आहे ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या मिश्रणात मी एक अर्धा चमचा मिक्स हर्ब घातले आणि एक अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातले. आपण वाटणात मिरची घातली आहे त्या अंदाजाने चिली फ्लेक्स घ्या. मिक्स हर्ब्स किंवा ऑरेगॅनोमुळे त्याला चव चांगली येते आणि मुलांनाही खाऊ आवडतो. आता याच्यात मी 1 वाटी बारीक रवा घातलेला आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रवा शक्यतो बारीकच घ्या म्हणजे तो व्यवस्थित मिक्स होतो. इथं जरा मिठाचे प्रमाण चेक करून कमी असेल तर ते ॲडजस्ट करा. आता एक 5 मिनिटाची वाफ आपण देऊया. 5 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा, रवा व्यवस्थित शिजलेला आहे आणि हे आपलं नगेटचं मिश्रण तयार आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून हे मिश्रण गार करून घेऊया. मिश्रण गार झाल्यानंतर ते तेलाच्या हाताने थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यातला एक मोठा उंडा काढून घ्यायचा. पोळपाटाला सुद्धा थोडंसं तेल लावून त्याला लांबट आकार द्यायचा आहे. हे बघा, असा मोठा लांबट आकार द्यायचा आणि त्याचे साधारण 1 इंचाचे काप करून घ्यायचे. आता ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित आकार देऊया. उभट गोलसर असा त्याला व्यवस्थित आकार द्यायचा. हे बघा, अशा प्रकारे. असेच आपण इतर सुद्धा नगेट्स करून घेऊया. हे बघा, आता एकीकडे मी तेल तापवत ठेवलेलं आहे. एकदा तेल तापलं की मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे. हे बघा, इथं आपले नगेट्स तळून तयार झालेले आहेत. त्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता इतर सुद्धा नगेट्स आपण असेच तळून घेऊया. ह्यात मी मिक्स हर्ब्स घातलेत किंवा तुम्ही ओरेगानो घालू शकता. त्याच्यामुळे ह्याची चव छान येते आणि लहान मुलांना हा प्रकार खूप आवडतो. लहान मुलांबरोबर मोठ्यांना सुद्धा हा प्रकार आवडेल. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी मुलांसाठी हा खाऊ करायला काहीच हरकत नाहीये. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही चीज सुद्धा घालू शकता. बाहेरून कुरकुरीत आतून तेवढेच सॉफ्ट मटार नगेट्स तयार आहेत. सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर हे तुम्ही सर्व करू शकता. मग मंडळी, कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.